आणि मला एक क्षणभर असं वाटलं की प्रशांत दामलेच्या ऐवजी खरं म्हणजे तुम्हालाच प्रमुख पाहुणे बोलवायला पाहिजे. आणि ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो की ते लोकसभेत जातील, परंतु पुन्हा ते आमच्या मंत्रिमंडळात राहिले, ते आमचे सन्माननीय तटकरे साहेब, आदरणीय रावसाहेबजी शिंदे, रामशेठजी ठाकूर, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मंत्री आणि ज्यांच्याकडे हा विभाग आहे, जे उत्कृष्टपणे या ठिकाणी काम करतात, ते सन्माननीय आमदार संजयजी देवतळे, मधुकरजी भावे साहेब, या व्यासपीठावर असलेले आमचे मुस्ताकभाई, त्याचप्रमाणे महादेवजी शेलार, आमचे तरुण सहकारी आमदार आणि आमचे जवळचे मित्र सन्माननीय प्रशांतजी ठाकूर, या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. कारण आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके असं या सभागृहाला आपण नाव दिलं. त्यांच्या कुटुंबातले पण व्यक्ती आज इथे उपस्थित आहे. एका थोर स्वातंत्र्य सेनानीची नव्या पिढीला कायम आठवण राहावी आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये या जुन्या लोकांना किती कष्ट घ्यावं लागलं, सर्वस्वी पणाला लावावं लागलं, अशा प्रकारच्या थोर व्यक्तींची नावं देऊन आपण खऱ्या अर्थानं पनवेलच्या या शहरामध्ये जी काय आता विकासाच्या बाबतीतली जी नवीन भर पडती, त्याच्यामध्ये मला असं वाटतं या नाट्यगृहाचा निश्चितपणानं उल्लेख केला जाईल म्हणून सर्वांच्या साक्षीनं आणि सुनीलजी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं या नाट्यगृहाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ते मला म्हणाले की आता बघा त्यांना फोन आलेला आहे, तुमच्याच पक्षाचा फोन होता मला. तटकरे साहेब खूप हुशार आहेत आणि आमचे मित्र आहेत, पण आज पनवेलकरांच्या दृष्टीने खूप आनंदाचा दिवस आहे, कारण एक अद्यावत अशा प्रकारचं नाट्यगृह आपण इथे उभा केलेलं आहे. माझ्याकडे सांस्कृतिक विभाग होता आणि ह्या राज्याचं एक नवीन सांस्कृतिक धोरण भावेसाहेब त्याचे साक्षीदार आहेत. देवतळे साहेबांनी चार्ज घेतल्यानंतर गतीने त्या सांस्कृतिक धोरणाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते नाट्य क्षेत्र असेल, ते कला क्षेत्र असेल, ते चित्रपटामधलं संदर्भामधलं काम असेल, अशा अनेक बाबीवर आपण या सांस्कृतिक धोरणामध्ये आपण मदत करण्याचा प्रयत्न केला आणि मराठी भाषेला सुद्धा अधिक प्राधान्य, ही आपली मातृभाषा आहे आणि त्यालाही गती देण्याचं काम आपण या नवीन धोरणाच्या माध्यमातून केलं. आणि मला वाटतं देवतळे साहेब, आपण दरवर्षी 100 कोटी रुपये या सांस्कृतिक धोरणाचं एक बजेट म्हणून आपण केलेलं आहे आणि त्यातून नाट्यप्रयोग असतील, त्यातून चित्रपटांच्या करता अनुदान देण्याचं काम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः शहरी भागामध्ये अशा प्रकारची अद्यावत नाट्यगृह उभी करण्याकरता म्हणून जर खऱ्या अर्थानं कुणी धोरण स्वीकारलं असेल तर स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांनी धोरण स्वीकारलं हे मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी त्या काळामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल किंवा तटकरे साहेब आपल्याकडं काही काळ राज्यमंत्री म्हणून नगर विकास विभाग सुद्धा आपल्याकडे होता आणि त्यावेळेची धोरणं ठरल्या गेली, त्यातून अशा प्रकारच्या नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत या शहरामध्ये सुद्धा अशी अनुदानं प्राप्त झाली आणि त्यातून अद्यावत अशा प्रकारची एक सांस्कृतिक केंद्र ज्याला म्हणतो आपण, की आज अशा परिसरामध्ये आपण निर्माण करू शकलेलं आहे. आणि म्हणून पनवेल हा सगळा परिसर पाहिला तर नेहमीच सांस्कृतिक क्षेत्राला चालना देणारा हा सगळा परिसर आहे. आजचं मंच जर आपण पाहिलं तर हे नाट्यगृह आपण सुरू करत असताना नाटकामध्ये ज्या पद्धतीने काम करतं त्या पद्धतीने हा उद्घाटनाचा समारंभ सुद्धा पार पडतोय. अगोदर श्रीरंग बारणे आले खासदार, भाषण केलं, निधी कमी पडू दिला जाणार नाही म्हणून सांगितलं, निघून गेले. त्यानंतर प्रशांत दामले जे आले, त्यांनी भाषण केलं, सरकारकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या आणि ते म्हणले माझा प्रयोग आहे, ते निघून गेले. आता माझी अडचण होती सगळ्यात शेवटी भाषण असल्यामुळं मी गमते तटकरे साहेबांना म्हणालो की हे सगळं नाट्यगृह जर किमान अर्ध जरी शिल्लक राहिलं तरी आपण मेहरबानी समजू, पण तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, तुमच्या सहनशीलतेला धन्य दिले पाहिजे.
एवढा वेळ होऊन सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने राहिलात, उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थानं आपण या नाट्यगृहाची किती गरज आहे या शहरामध्ये हे आपण दाखवून दिलं. त्याबद्दल आपल्याला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त. झाली सुनामी, झाली सगळं झालं. आता लोकांचा कौल आहे तो आपल्याला मान्यच करावा लागेल. पण आता तटकरे साहेब आपल्याला दोन्ही पक्षाला निश्चितपणाने गांभीर्याने विचार करून आता ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागणार आहे. आणि प्रशांतजी आपण काळजी करू नका, तुमची दुसरी इनिंग आहे. आता आमच्या 4 इनिंग झाल्या सुटतो. आणि म्हणून एक चांगला तरुण आमदार आहे, तरुण उमेदवार आहे. सभागृहामध्ये मी बघतो, मी संसदीय कार्यमंत्री 10 वर्ष झालं, माझ्याकडे हा विभाग आहे. ज्या वेळेस एखाद्या प्रस्तावावर आम्हाला एखादा उत्तम वक्ता लागतो सभागृहामध्ये बोलण्याकरता, म्हणून मी आपल्याला अभिमानानं सांगेल त्या वक्त्याचं नाव म्हणजे प्रशांत ठाकूर आहे. फार नम्र आहे, योग्य बोलणार, मोजकं बोलणार, कधी कुणाबद्दल वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करणार नाही, परंतु जे सत्य आहे त्या भूमिकेतून आपलं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असा एक कामसू आमदार आज आपल्याला तुम्ही सर्वांनी निवडून दिला. आता पुन्हा आता ही काय व्यासपीठ खरं म्हणजे तसं आता काय म्हणजे लपून ठेवण्याचं नाहीये. आम्ही सगळे एवढे मंत्री आलोय म्हणजे प्रशांतचा पुढच्या भविष्यातला प्रचार करायला आलोय काय सांगायला हरकत नाही. फक्त तटकरे साहेब तुम्ही पालकमंत्री, तुम्ही आता सांगितल्यामुळे आम्हाला काहीच अडचण नाही, कारण पहिल्यांदा मित्र पक्षाचं बघावं लागतं, मग इतर पक्षांचं बघावं लागतं. पण आज ह्या परिसरामध्ये मला वाटतं मगाशी नगराध्यक्ष सांगत होत्या खूप चांगली कामं, म्हणजे भुयारी गटाराची कामं असतील, फ्लायओव्हर तर आम्हाला आठवतं 2007 साली विलासरावजी आले होते, त्यावेळेस भावेसाहेब आपण गाडीत बरोबरच आलो होतो आणि सहज मागणी केली की हा फ्लायओव्हर आपल्याला करायचा आहे. आता विलासरावांचं काम कसं होतं ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करायचा आणि त्यांनी सांगितलं दिला फ्लायओव्हर सांगतो. आता त्यावेळेस हळूच कोणतरी म्हणलं साहेब हा 35 कोटीचा फ्लायओव्हर, ते म्हणले मला खोटं सांगू नका, हा 150 कोटीचा फ्लायओव्हर आहे. पण केला त्यांनी सांगतो, नाही असं नाही. आणि आज या परिसरातल्या वाहतुकीचा खूप चांगला प्रश्न मला असं वाटतं ह्या माध्यमातून मार्गी लागले. आणि म्हणून या भागामध्ये अजून बरीचशी काम आपल्याला करायची. जरूर आम्ही सर्वजण आज इथं 3 मंत्री आलो म्हणजे काय फक्त हार तुरे सत्कार किंवा उद्घाटन करण्यासाठी आलो नसून, तर या पनवेलच्या, या रायगडच्या आणि या कोकणाच्या विकासाकरता जे म्हणून सहकार्य लागेल ते सहकार्य द्यायला आम्ही सर्वजण वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत हे मला आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मला थोडीशी यायला अडचण होतीच. तटकरे साहेब माझ्या अगोदर आले, तुम्हाला दोन्ही मंत्री महोदयांना माझ्यासाठी थोडी वाट पाहावी लागली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण म्हणजे आपण सर्वजण ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजाच्या विश्वासतेला पात्र राहून आपण काम करण्याची भूमिका स्वीकारतो. आज अनेक तरुण मुलं आता ह्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत आणि खरंच खूप चांगलं विधायक काम करण्याच्या संदर्भातली भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि त्यातलाच एक प्रशांत ठाकूर एक अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या माध्यमातून निश्चितच चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. हे नाट्यगृह आपण सुरू केलेलं आहे. प्रशांत दाबलेंची एक सूचना मला माझ्या मनात घर करून बसली, ते म्हणजे एखाद्या नाट्यकर्मीला जर आपण एखादं हे कार्यालय जर दिलं नाट्यगृह, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ती तारीख बदलता कामा नये, नाही तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून ऑनलाईन सिस्टीम आपण करून टाका. एकदा ज्यांनी कार्यालय एकदा बुक केलं, मग ती कुणाचाही कार्यक्रम जरी असला तरी ती तारीख मात्र बदलता कामा नये. ही पहिल्या दिवसापासून शिस्त लावण्याचं काम आपण करा. आणि एवढं सुंदर आपण हे सभागृह केलेलं आहे. आता ह्याचा मेंटेनन्स थोडं आउटसोर्सिंग जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर मला वाटतं त्याचा अधिक फायदा हा इथल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना होईल. आणि म्हणून नाटकं खूप चांगली आहेत. तसं पाहिलं तर नाटकामध्ये काम करणं हे काय एवढं सोपं काम नाही. ते काय वेगळ्या पद्धतीनं तो कलाकार पुढे येतो आणि स्वतःचं स्किल दाखवावं लागतं त्यांना समोर. आणि मला असं वाटतं ती व्यासपीठ आज आमच्या पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. आज आम्ही शासनामध्ये काम करताना निश्चितच आज तटकरे साहेबांच्याकडे जलसंपदा विभाग आहे, महाराष्ट्राचं सिंचन वगैरे हा नेहमी चर्चेचा विषय असतो. परंतु जर चित्र आपण बघितलं, मी तटकरे साहेबांनी एकदा सिरियसली एक प्रश्न विचारला की मध्यंतरी काही वादळ झाली आपल्या विभागाच्या बाबतीमध्ये,
पण मी त्यांना सांगितलं की जलसंपदा विभागानं या महाराष्ट्रामध्ये काय केलंय हे सगळ्यांना उदाहरण जर दाखवायचं असेल तर माझ्या मतदारसंघामध्ये उजनी धरण हे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून झालं. एक धरण झालं, 1150 कोटी रुपये खर्च आला. 60 साली यशवंतराव चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधी त्या काळात भूमिपूजनाला आल्या. 80 साली तिथं पाणी अडवलं गेलं आणि 80 सालापासून 2014 पर्यंत या साधारणतः कालावधीचं चित्र जर आपण पाहिलं तर दरवर्षी 2200 कोटी रुपयाचं उत्पन्न एका धरणामधनं आज आमचा शेतकरी निर्माण करतोय. कल्पना करा की हे धरण जर झालं नसतं सांगतो का तर आज आमच्या भागातल्या लोकांना रोजगार हमीच्याच कामावर जावं लागलं असतं. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून सुबत्ता आली. सर्वात जास्त साखर कारखाने त्या एका उजनी धरणामुळं आज निर्माण झाले. कृषी औद्योगिक क्रांती झाली, धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली आणि या सगळ्याच्या आधारावर आता एक नवा वर्ग त्या परिसरामध्ये आता निर्माण होतोय. आणि म्हणून कामं झाली नाही अशातला काही भाग नाही, पण कुठेतरी काहीतरी टीका करायची, कुठेतरी चांगल्या कामाला खीळ घालण्याचा प्रयत्न करायचा. आणि मला वाटतं की ह्याच्यामध्येच आम्ही भावेसाहेब कमी पडतो. काम करणं एवढंच बघतो आम्ही, पण केलेलं काम लोकांच्या समोर मांडण्यामध्ये आज दुर्दैवानं आम्हाला तेवढंच काही यश आलं नाही. आणि मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये तोही भाग तितकाच महत्वाचा आहे. कारण 1990 साली जन्मलेला मतदार हा आता मतदार यादीमध्ये आता आलेला आहे. त्यामुळे उद्या त्याची भावना काय, त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीच्या संदर्भातली भावना काय. आणि मला असं वाटतं राज्यकर्ता किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती अशी असली पाहिजे की आम्ही व्यासपीठावर बसलेल्यांच्या मनामध्ये काय आहे यापेक्षा समोर बसलेल्या लोकांच्या मनामध्ये काय खतखत आहे त्याची कुठेतरी आपण चाहूल घेऊन मला असं वाटतं या राज्याची आणि ह्या देशाची धोरणं ही आपण निश्चितपणानं केली पाहिजे. आता एक बरं झालं की एक सरकार किमान मेजॉरिटीचं सरकार तरी आलं, म्हणजे आता 5 वर्ष तरी आता आपल्या देशामध्ये काय पुन्हा मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत हे जवळजवळ आता स्पष्ट झालं. त्यांचंच काय झालं तर मला काही सांगता येत नाही, पण निदान आता तर मध्यवर्ती निवडणुका होणार नाहीत. म्हणून अशाच प्रकारचं स्पष्ट बहुमत या महाराष्ट्रामध्ये ज्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतोय त्यासाठी मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला ते पुढे जायचंय. ते आज बोलण्याचं हे व्यासपीठ नाहीये, परंतु एक गोष्ट आपणही लक्षात घेतली पाहिजे की एखादा कार्यकर्ता एखादा नेतृत्व हे काय एका रात्री तयार होत नाही. सांगतो तुम्हाला, आज श्रीरंग बारणे जरी खासदार शिवसेनेबद्दल झाले असले तर श्रीरंग बारणेचं तुम्ही जर सगळा इतिहास काढून बघितला तर मी त्यांना पिंपरी चिंचवडचं अध्यक्ष केलं होतं. विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांना तिकीट दिलं, महानगरपालिकेला निवडून ते आले आणि म्हणून त्यांना तो ढाचा माहिती आहे. आणि म्हणून कार्यकर्ता उभा करताना 25 वर्ष 30 वर्ष जातात तेव्हा कुठतरी एक कार्यकर्ता उभा राहतो, त्याला कुठेतरी प्रशासन समजतं, त्याला कुठतरी दिशा समजते. आणि मला असं वाटतं तीच पद्धत आता पुढच्या कालखंडामध्ये प्रशांतची आपण जबाबदारी स्वीकारलेली आहे. मला विश्वास आहे की प्रशांतच्या नेतृत्वाखाली पनवेल आणि ह्या परिसरामध्ये उत्तम काम होईल. तुम्हाला आमच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. काम करत राहा. जिथं म्हणून तुम्हाला आमच्या सहकार्याची आवश्यकता पडेल तिथं अगदी मोठ्या भावाप्रमाणे आम्ही तुमच्या पाठीमागं ठाम उभा राहू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलं, उद्घाटन करण्याचा सन्मान दिला, मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मला सन्मान दिला आणि आपण पालकमंत्री अध्यक्ष म्हणून त्याला संमती दिली. हे सगळ्यात मोठं आहे हो. तुमची संमती नसती तर मी फीत कापू शकलो नसतो. अशी संमती आपली भविष्यात सुद्धा गृहीत धरून आमचे जुने मित्र असल्यामुळे. आणि तटकरे साहेब तुम्ही विसरला, आपण सगळी एका नाटक कंपनीत होतो. आपली कंपनी एकच होती, वेगळी नव्हती. 99 साली एवढी आमच्याकडे पात्रांची गर्दी जास्त झाली आणि मग नाट्यक्रमाला विचार पडला की आता एवढे सगळे पात्र एका स्टेजवर काही बसू शकत नाहीत आणि म्हणून दुसरं स्टेज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण तेही स्टेज या स्टेजमधून निर्माण झालेलं असल्यामुळं मला असं वाटतं आपल्याला विचारानं पुढचीही वाटचाल करावी लागेल आणि प्रेक्षकांना असंच खुश ठेवण्याचं काम आपण दोन्ही या माध्यमातून करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.